नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की असे मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे आपण कटलेट घरच्या घरी कसे बनवायचे आहे. अगदी खूप छान सोपी साधी रेसिपी आहे आणि खूप छान बनतात हे कटलेट. तर त्यासाठी आपण साहित्य काय घेणार आहोत, तर इथे मी मक्याचे जे पोहे येतात कच्चे ते घेतले, थोडे साधे पोहे घेतलेले आहेत इथे भाजून, बटाटे घेतले 2 उकडून. त्याच्यानंतर आपल्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ती घ्यायची आहे. इथे मी शिमला मिर्च, गाजर, त्याच्यानंतर मक्याचे दाणे घेतलेले आहे. आता आपण वाटण करणार आहोत त्याच्यासाठी इथे आलं, लसूण, मिरची आणि थोडेसे कॉर्न टाकून मी वाटण करून घेणार आहे. हे पहा, पोहे पण मी असे भिजवून ठेवलेले आहेत आणि मी काय काय डिटेल्स घेतले आहे किंवा काय काय जिन्नस घेतलेत त्याचे मी स्क्रीनवरती डिटेल्स दिलेच होते, ते तुम्ही चेक करू शकता. आता आपण जी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे त्याच्यामध्ये थोडेसे कॉर्न टाकले होते, ते करून घेतलेले आहे. हे पाहू शकता. आता याच्यामध्ये मी किसलेलं गाजर आणि शिमला मिर्च टाकून घेत आहे. खूप छान हे म्हणजे कटलेट होतात, तुम्ही करून पहा. जे आपण विकतचे आणतो त्याच्यापेक्षाही अतिशय उत्तम होतात. आता हे जे पोहे आहेत, अर्धा वाटी पोहे मी आता भिजवून ठेवले होते, अगदी 5 मिनटात भिजतात. आता असे थोडेसे कुस्करून घ्यायचेत आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत. इथे मी चीज घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घ्यायचे, नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. आणि इथे मी बटाटे घेतलेले आहेत, साधारण मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतलेत. आता हे किसून टाकूयात, म्हणजे बाइंडिंग एकदम छान येतं, पाहू शकता. आणि आपण कुरकुरीत होण्यासाठी इथे मक्याचे पोहे जे येतात ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. मग असे मी तुम्हाला दाखवले ते म्हणजे बारीक केलेले नव्हते, तर आता ते बारीक करून घेतले आहे. आता हे बटाटे आपण असे किसून घेऊयात. असे किसले म्हणजे लहान मोठा बटाटा राहत नाही आणि एकदम एकसारखं होतं. हे पहा, असं आपण किसून घ्यायचं आहे, छान बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे. आता शेवटचा बटाटा आपण करून घेऊयात. आता हा बाऊल थोडासा लहान पडतो आहे म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे मिश्रण घेते आहे. आता आपले बटाटे किसून झालेले आहेत. आता याचे पण मसाले टाकूयात. तर इथे मी 2 चमचे धने पावडर टाकले, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले, जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे, मॅगी मसाला टाकायचा आहे आपल्याला इथे, आणि थोडासा गरम मसाला, आमचूर पावडर, आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण याच्यातलं टाकूही शकतो किंवा स्किपही करू शकतो. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हाताने, असं मिक्स करून घ्यायचं आहे छान दाबून, म्हणजे सर्व मसाले एक लागतात इथे संपूर्ण, छान मिक्स होतं हे. आणि आता आपण हे बॅटर बनवून ठेवले, पाहू शकता. आता असे आपल्याला ज्या आकारात आपल्याला करायचे आहेत त्या आकारामध्ये आपण याचे गोळे करून घ्यायचे आहेत. गोल करू शकतो, चपटे करू शकतो किंवा असं मी असे लंबाकृती करून घेतलेले आहे. इथे मी 2 चमचे मैद्याचं पेस्ट करून घेतली आहे आणि मक्याचं आपण बारीक करून घेतलेलं आहे, मक्याचे जे पोहे असतात कॉर्नफ्लेक्स ते. आता हे आपण असं पहिलं मैद्याच्या याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो आपण कॉर्नफ्लेक्स घेतले त्याच्यामध्ये घोळवून हे असं साईडला ठेवून देऊया. मी साईडला तेल पण गरम करायला ठेवून दिलेलं आहे. एकदम छान सकाळी नाश्त्यासाठी हे कटलेट होतात. असंच मी पहिलं मैद्याच्या पाण्यामध्ये घोळवणार, त्याच्यानंतर त्याला आपण कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून असं आता गरम तेल, अगदी गरम हवं, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे पाहू शकता, तेल एकदम कडकडीत गरम हवं आपलं, म्हणजे हे एकमेकांना चिटकतही नाही आणि तुटतही नाही. आणि कारण मग याच्यामध्ये आपण चीज टाकलेलं आहे त्यामुळे तेल गरमच हवं, नाहीतर मग ते एकमेकांना चिटकून बसतात. आता चमच्याच्या साहाय्याने थोडंसं हलवून घेऊयात, म्हणजे ते वेगवेगळे होतील, पाहू शकता. आणि आपण जे कॉर्नफ्लेक्स म्हणजे मक्याचा चिवडा जो आहे कच्चा, ते बारीक करून लावल्यामुळे ते खूपच छान कुरकुरीत होतं. तुम्ही एकदा करून पहा, मुलांना खूप आवडतं हे खायला. आणि शाळेत आपण टिफिनला काय द्यायचं हा आपल्याला प्रश्न पडत असेल तर नक्की आपण हे देऊ शकतो. खूपच छान रेसिपी आहे आणि आपण वेगवेगळ्या भाज्यांचा वापर याच्यामध्ये करू शकतो, त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या देखील आपल्या मुलांच्या पोटामध्ये जातात. तर अशा प्रकारे प्रथम आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे झारा असतो किंवा असे आपल्याकडे झारा असेल तर त्याच्यामध्ये आपण हे तेल काढून निथळून घ्यायचं आहे छान. पाहू शकता, एकदम छान कलर आलेला आहे आणि तुम्हाला दिसताना हे कुरकुरीत क्रिस्पी दिसत असेल. तर अशा प्रकारे आपले हे कटलेट झालेले आहेत, व्हेज चीज कटलेट, पाहू शकता.
एकदम छान झालेले आहेत. हे पहा, जवळून दाखवते तुम्हाला आणि एक तोडून दाखवते. हे पहा, एकदम छान झाले. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.